या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनान कार्यक्रमासाठी ही पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला बघा वरती सर्च टेम्पलेट नाव दिलेलं आहे. यावर काय करायचं आहे, टच करायचं आहे आणि A4 साईज जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. आता इथे बघा आपल्याला क्रिएट अ ब्लँक म्हणून नाव येणार आहे आणि यावर टच करायचं आहे. बघा आता इथे टच केलेलं आहे आणि इथे आपलं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे. बघू शकता आता इथे बघा आता इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे आणि फोटो मध्ये यायचं आहे. पर्पल बॅकग्राऊंड मी सर्च केलेलं आहे आणि इथे भरपूर सारे जे पर्पल बॅकग्राऊंड आहे ते येऊन जातात. इथे बघा मी ह्या पद्धतीचा घेतलेला आहे डार्क मध्ये आणि या पूर्ण पेजला काय करायचंय 3 डॉटवर टच करून इथे रिप्लेस बॅकग्राऊंड किंवा सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड म्हणून असं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी केलेलं आहे. पुन्हा एलिमेंट्स मध्ये येऊन इथे बॅक येऊन इथे आपल्याला सर्च करायचं आहे शेप म्हणून, कारण इथे माझ्या ह्याच्यात दिसत नाही आहे कॅनवा मध्ये, त्यामुळे मला इथे सर्च करावं लागते. इथे बघा इथे शेप मध्ये आलेला आहे आणि इथे शेप मध्ये आल्यानंतर इथे आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. बघा मी इथे स्क्वेअर घेतलेला आहे आणि या स्क्वेअरला तुम्हाला कलर दिसत असेल, जो कलर आता बॅकग्राऊंडला आहे तोच सेम कलर याला द्यायचा आहे. बघा इथे मी कसे आलेले आहे, कलरवर अगोदर मी शेपला टच केलं, मग कलरवर आले आणि इथे अधिकचं चिन्ह दिसते मल्टी कलरचं, तर यावर टच केला. इथे पेन टूल घेतलेला आहे. या कलरवर बॅकग्राऊंडचा कलर तो मला शेपला द्यायचा आहे, तर मी बॅकग्राऊंडच्या कलरवर हा सर्कल ठेवला आणि इथे डन केलेला आहे. म्हणजे तो बॅकग्राऊंडला म्हणजे इथे शेपला कलर आलेला आहे. बघू शकता इथे. आता इथे मी हे लावलेलं आहे. बघा आता इथे मी सर्व याला लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा शेप जो आहे तो मोठा करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, कलर नंतर इथे बघा स्टाईल नाव दिलेलं आहे. या स्टाईलवर यायचं आणि पहिल्या नंबरची जी स्टाईल आहे ती द्यायची आहे. इथे मी 2 पण देऊ शकते आणि 4 पण देऊ शकते. आता माझ्या चॉईस नंतर मी 4 दिलेली आहे. स्ट्रोक कलर जो आहे तो मी व्हाईट ठेवलेला आहे. अशा पद्धतीने मी इथे कलर लावलेला आहे. बघू शकता आता इथे. आता पुन्हा इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे आणि इथून आपल्याला बॅक यायचं आहे. शेप वरून बॅक यायचं. पुन्हा एलिमेंट्स मध्ये आलो, ग्राफिक्स मध्ये आलो, शेप फ्रेम म्हणून सर्च केलेला आहे आणि इथे भरपूर सारे वेगवेगळे जे शेप आहे ते येऊन जातात. आता इथे बघा मला ह्या टाईप मध्ये शेप जो आहे तो पाहिजे होता. बघा इथे तुम्हाला दिसत आहे ना, हा वाला शेवाडी कलर मध्ये आहे तो, तर अशा पद्धतीचा पाहिजे होता. तर मी हाफ घेतलेला आहे, तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. अशा पद्धतीचा मी हा लावून घेतला आणि जर तुम्हाला इथे बघा आपण ह्या शेपला जो बॅकग्राऊंड दिलेला आहे, ज्याला बॉर्डर दिले, तो जर तुम्हाला बॅकग्राऊंड सेम या बॅकग्राऊंडला पाहिजे असेल मागच्या, तर याला काय करायचं, सेम तोच कलर द्यायचा आहे. कलर मध्ये येऊन बघा आता इथे कलर मध्ये येऊन हा कलर तुम्ही देऊ शकता किंवा स्किप पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता हा जो शेप आहे ना, या शेपला आपल्याला वेगळा कलर द्यायचा आहे. म्हणजे हा जो कलर दिलेला बॅकग्राऊंडला यामधला लाईट कलर द्यायचा. बघा मी या इथे आलेले आहे आणि या शेपला पण टच केलं आणि पेन टूल पुन्हा घेतलेला आहे, बॅकग्राऊंडवर ठेवलेला आहे. पुन्हा मी या शेपला तोच कलर दिलेला आहे, पण इथे मला लाईट कलर पाहिजे होता म्हणून मी इथे असा लाईट कलर देते. बघू शकता इथे मी हा व्हाईट पण ठेवू शकते आणि अशा पद्धतीचा मी हा लाईट कलर पण देते. मी इथे पिंक कलर जो आहे तो दिलेला आहे. बघा आता इथे मला हा जो शेप आहे तो मध्ये पाहिजे किंवा मी असा मोठा पण करू शकते. बघा इथे मी असं सेंटरला मोठा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे लावून घेतलेला आहे. आता शेप जो आहे तो मला डुप्लिकेट करायचा आहे आणि याचा कलर काय करायचा आहे, मला व्हाईट करायचा आहे. बघा आता मी इथे व्हाईट केलेला आहे आणि पुन्हा इथे काय करायचं आहे, मला हा जो शेप आहे ना कलरचा पुन्हा डुप्लिकेट करून कॉपी करून डिलीट करायचा आहे. बघा मी इथे कॉपी केलं, डिलीट केलेला आहे. का केलेला आहे मी सांगते तुम्हाला. बघा आता इथे मी हा जो व्हाईट कलरचा शेप आहे ना, हा बरोबर ह्या कलरच्या पेक्षा छोटा करून घेते. बघा मी इथे छोटा केलेला आहे आणि बरोबर सेंटरला असं मी ठेवलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, मागचा जो शेप आहे, बघा मी इथे झूम करून दाखवते. मागचा जो शेप आहे त्या शेपला पकडून आणि इथे मी तुम्हाला छोटं करूनच दाखवते म्हणजे जेणेकरून दिसणार आहे. बघा आता इथे अगोदर मागच्या शेपला टच करायचं. जर होत नसेल तर इथे काय करायचं, लेअर्स मध्ये यायचं. अगोदर त्या शेपला टच करायचं, लेअर्स मध्ये कलरच्या शेपला टच करायचं. टच केल्यानंतर 3 डॉट येतात, 3 डॉट वर टच करायचं, सिलेक्टेड मल्टीप्लस पुन्हा व्हाईट याला टच करायचं, व्हाईट शेपला टच करायचं. तर इथे ग्रुपवर टच करायचं म्हणजे हा ग्रुप झालेला आहे. बघा दोन्ही शेप एकत्र आलेले आहे. अशा पद्धतीने आपण लावून घेतला. आता जो आपण कॉपी केलेला होता त्याला काय करायचं, इथे पेस्ट करायचं. बघा इथे मी पेस्ट केलेला आहे. याला काय करायचं, आपल्याला असं छोटं करायचं आहे. बघा आता यापेक्षा याला छोटं करायचं. तुम्हाला जर बॉर्डर जाड पाहिजे असेल तर तुम्ही मोठं ठेवू शकता आणि बॉर्डर जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही छोटं करू शकता. तर मी इथे मीडियम साईज मध्ये ठेवलेली आहे. आता इथे काय करायचंय, ज्याला आपण ग्रुप केलेला आहे ते बघा, ज्याला आपण ग्रुप केलेला आहे त्याला आपल्याला ग्रुप करायचं म्हणजे त्याला टच करायचं आहे. बघा मी लेअर्स मध्ये आले आणि ज्याला ग्रुप केलेलं त्याला टच केलं आणि 3 डॉटवर टच केलं आणि इथे सिलेक्टेड मल्टीप्लसवर टच केलं. पुन्हा मी त्या म्हणजे शेपवर टच केलं. अशा पद्धतीने ग्रुपवर टच केलं पुन्हा
खाली बघा अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. बघा हे तिन्ही शेप जे आहे ते एकत्र आलेले आहे. मी झूम आउट करून दाखवत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आपण हे लावलेले आहे बघा आता इथे, आणि याला सेंटरला असं ठेवायचं आहे. आता मी इथे सर्च करायचं, एलिमेंट्स मध्ये गेल्यानंतर ग्राफिक्स मध्ये कलरफुल मंडाला म्हणून सर्च करायचंय ग्राफिक्स मध्ये. आता मी हा मंडाला जो आहे तो मला आवडला आणि मी घेतला आणि याला असं छोटं केलेलं आहे. बघा इथे मी अशा पद्धतीने छोटं केलं, जास्त छोटं पण नाही केलं, मोठं पण नाही केलं, आणि बरोबर या शेपच्या आजूबाजूने लावून घेते दोन्ही साईडने. बघा इथे अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. आता इथे पण या साईडने आपल्याला सेम असंच लावायचं आहे आणि याला व्यवस्थित असं लाईन मध्ये लावायचं आहे, म्हणजे दोन्ही सोबत लावायचे आहे. अशा पद्धतीने आपण लावून घेतलेला आहे. आणि हा आपण मंडाला पूर्ण का घेतलेला आहे याचं पण मी कारण समोर सांगते तुम्हाला. बघू शकता इथे अशा पद्धतीने लावलेलं आहे. पुन्हा एलिमेंट्स मध्ये यायचं आणि इथे आपल्याला काय सर्च करायचंय, मकर संक्रांती म्हणून पण सर्च करू शकता किंवा काईट म्हणून पण सर्च करू शकतो आपण इथे. तर इथे मी काईट म्हणून सर्च केलेलं आहे. आता इथे मला ही काईट पाहिजे. बघा आता मी इथे कलरफुल काईट आहे, ही काईट घेतलेली आहे आणि हिला सर्कलने असं तिरप केलेलं आहे. आता मी इथे पेज झूम करून दाखवते आणि ह्या व्हाईट बॉक्सच्या आतमध्येच ठेवायचं आहे आणि ही काईट आहे मोठी ठेवायची आहे. पुन्हा हिला डुप्लिकेट करायचं आणि ते छोटं करायचं आणि हा सर्कल तिरपा करायचा आणि ही जी काईट आहे इकडल्या साईडने ठेवायची आहे. बघा या आतमध्येच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही लावून घेतला आणि पुन्हा पेज जसं होतं तसं करायचं आहे. पुन्हा ग्राफिक्स मध्ये यायचं आहे आणि ही कलरची आहे ना, गुलाबी कलरची जी आहे ना ती घ्यायची आहे. आता इथे मला काय करायचं, याची दांडी जी आहे ना ती कट करायची आहे. बघा इथे मी कट केलेलं आहे. बघू शकता इथे पुन्हा मी झूम करून दाखवते तुम्हाला इथे. आणि इथे अशा पद्धतीने याची दांडी जी आहे ना ते कट करायची आहे. मी करून घेतलेली आहे आणि याचा कलर पण बदलू शकतो, पण इथे मला कलर बदलायचा नाही आहे. आणि याला असं छोटं करून इथे असं मध्ये ठेवायचं आहे. बघा इथे मी असं मध्ये ठेवलेलं आहे आणि याला तुम्ही शॅडो वगैरे देऊ शकता, पण इथे मी शॅडो दिलेला नाही आहे. तुमच्या चॉईसनुसार फक्त मी आयडिया देत आहे तुम्हाला की तुम्ही शॅडो देऊ शकता. बघू शकता आता इथे मी असं छोटं करून इथे बरोबर मध्ये लावून घेतलेलं आहे. आता वाईट आहे डुप्लिकेट करायची आहे. डुप्लिकेट केल्यानंतर हिला थोडंसं तिरपं करायचं आहे आणि छोटं करून घ्यायचं आहे. बघा इथे मी छोटं केलं आणि इथे असं मध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही जसं वरती ठेवलंय तसं पण ठेवू शकता इथे. अशा पद्धतीने आपण हे बॅकग्राऊंड जे ते बनवून घेतलेलं आहे. पुन्हा मी एलिमेंट्स मध्ये आले, ग्राफिक्स मध्ये. आता इथे फ्लावर आयकॉन म्हणून जे आहे ते सर्च करायचं आहे. आता इथे फ्लावर आयकॉन, भरपूर सारे फ्लावर आयकॉन आहे, आपल्या चॉईसनुसार आपल्याला घ्यायचं आहे. बघा आता इथे मी इथे फ्लावर आयकॉन जो आहे तो पूर्ण ब्लॅक मध्येच घेणार आहे आणि मला हा आवडला होता तर मी इथे छोटा करते याला असं आणि इथे ठेवते. बघू शकता इथे मी छोटा केलेला आहे. आता याचा कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट ठेवायचा आहे. बघा आता इथे मी हा व्हाईट कलर ठेवलेला आहे. पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आणि इकडल्या साईडने असं ठेवायचं. तुम्हाला जर हा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही छोटा पण करू शकता. अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलं. आता इथे माझं जे टेक्स्ट आहे मी ते सर्व ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे आणि इथे मला हे कॉपी करून इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करायचं आहे. बघा आता मी इथे कॉपी केलेलं आहे आणि इथे असं पेजवर जे आहे ते सेट करायचं आहे, म्हणजे इथे लावून घ्यायचं आहे. आता इथे मी पुन्हा हे जे आहे डिलीट करते. आता इथे तुम्ही या बॅकग्राऊंडला अॅनिमेशन पण देऊ शकता छान पद्धतीने. आता अॅनिमेशन कसं द्यायचं या बॅकग्राऊंडला हे पण बघूया. आता इथे बघू शकता हा सर्कल जो आहे ना, म्हणजे जो आपण मंडाला घेतलेला आहे त्याला आपल्याला अॅनिमेशन द्यायचं आहे. तर अॅनिमेशन कसं द्यायचं, अॅनिमेशन मध्ये यायचं आहे आणि इथे रोटेटचं अॅनिमेशन द्यायचं आहे. बघा आता इथे मी रोटेटचं अॅनिमेशन देते याला आणि पुन्हा इथे सेम तसंच करायचं आहे. दोन्ही याला रोटेटचं अॅनिमेशन द्यायचं आहे. आता ही काईट जी आहे त्या काईटला कोणतं द्यायचं आहे, तुमच्याकडे जर कॅनवा प्रो असेल तर तुम्ही कुठलंही देऊ शकता अॅनिमेशन आणि त्याची ऍडजस्टमेंट पण करू शकता. इथे मला ब्रिदिंगचं जे आहे ते द्यायचं आहे. पुन्हा इथे मी ब्रिदिंगचंच देणार आहे. जेवढ्या काही काईट आहे त्याला मी ब्रिदिंगचं देणार आहे. बघू शकता आता इथे. आणि जी मधली काईट आहे त्याला तुम्ही सजेशनचं पण देऊ शकता. इथे बघू शकता इथे मी हे सजेशनचं जे आहे ते मी देणार आहे, किंवा तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तर तुम्ही टायटॅनिक आहे, ड्रिफ्ट आहे हे पण देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही अॅनिमेशन देऊ शकता. आता इथे अशा पद्धतीने मी अॅनिमेशन लावून घेतलेलं आहे. आता आपण ऑलरेडी टेक्स्ट जो आहे तो कॉपी करून घेतलेला आहे, तर मी ते पेस्ट करते आणि याला काय करायचं, या टेक्स्टला आपल्याला खालचे जे टेक्स्ट आहे म्हणजे पत्ता वगैरे, निमंत्रण वगैरे जे आहे ते पण आपल्याला ग्रुप करायचं आहे. त्याला पण आपण अॅनिमेशन देऊ शकतो. तुम्हाला जर अॅनिमेशन द्यायचं असेल तर मी इथे ग्रुप ओपन केलेला आहे. याला तुम्ही सजेशनचं अॅनिमेशन देऊ शकता सर्व याला, आणि ग्रुप करायचं आहे. छोटं छोटं आयकॉन जे आहे ना, पत्ता वगैरे लिहिलाय, निमंत्रण वगैरे लिहिलाय, त्याला सर्वाला ग्रुप करायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे सोप्या पद्धतीने, आणि मी तुम्हाला इथे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दाखवते. बघा अशा पद्धतीने आपली ही पत्रिका बनलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इथे हा व्हिडिओची लेंथ आहे ते वाढवू शकता. बघा इथे मी पूर्ण बॅकग्राऊंडला, मागच्या बॅकग्राऊंडला टच केलेला आहे, तेव्हा कुठे मला इथे टायमिंगचं ऑप्शन आलेलं आहे. या टायमिंग मधून तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला माहितीच आहे की कॅनवामध्ये सॉन्ग कसं लावायचं.
अपलोडमध्ये यायचं. अपलोड फाईलमधून तुम्ही सॉन्ग घेऊ शकता. मी आता कॅनव्हामधलं सॉन्ग कसं घ्यायचं हे दाखवते. एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला बघा ऑडिओ नाव दिसेल किंवा इथे म्युझिक म्हणून सर्च करा. नसेल तुमच्या याच्यात तर म्युझिक सर्च केलं की तुम्हाला म्युझिकचं ऑप्शन येईल. इथून तुम्ही सॉन्ग लावू शकता. बघा इथे सर्च करायचं आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचं पाहिजे, तर मी डेमोसाठी इथे लावून दाखवते. बघा आपले मागचे व्हिडिओ बघा. तुम्हाला मी अपलोड म्हणून म्हणजे गॅलरी मधलं सॉन्ग तुमच्या म्युझिक ऍप मधलं सॉन्ग कसं घ्यायचं कसं लावायचं हे सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने मी ते सॉन्ग लावू शकता. तर मला नको आहे सॉन्ग, मी ते डिलीट केलेलं आहे. आता हे डाउनलोड कसं करायचं, वरती एक ॲरो दिलेला आहे. ॲरोवर यायचं आहे, डाउनलोडवर यायचं आहे, PNG फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे आणि इथे पेज जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि इथे डन करायचं आणि इथे असं डाउनलोड करून घ्यायचं आहे. पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.